MBA ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता विद्यार्थ्यांची आज फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार। फायनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण डॅशबोर्डचे ऑप्शन येणार आणि यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं असेल ते म्हणजे मेरिट लिस्ट। तर मेरिट लिस्टच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट असं एक ऑप्शन दिसून पडेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आयडी टाकायचा आहे, इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तुमच्यासमोर उपलब्ध होऊन जाणार। या अगोदर जशी तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे सेम टू सेम त्याच प्रकारे तुम्ही फायनल मेरिट लिस्ट चेक करू शकता। आणि विद्यार्थ्यांचे यामध्ये जेही मेरिट नंबर आहे हे थोडे कमी जास्त होऊ शकते, कारण की यामध्ये काही विद्यार्थ्यांनी ग्रीवियन्स घेतलेला असेल आणि त्यांचा जर ग्रीवियन्स बरोबर झालेला असेल तर तुमचा जो मेरिट क्रमांक आहे हा कधी कमी किंवा जास्त खूप मोठा डिफरन्स राहणार नाही। मायनरमध्ये काही 2-3 नंबर जे आहे तुमचे मागे पुढे राहू शकतात, ठीक आहे। आता यानंतर तुम्हाला सीट मॅट्रिक्स सुद्धा आजच माहिती पडणार आहे। सीट मॅट्रिक्स माहिती पडल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 1चा फॉर्म भरायचा आहे। तर बघू शकता फायनल मेरिट लिस्ट 27 तारीख, त्यानंतर सीट मॅट्रिक्स सुद्धा 27 तारीख म्हणजे आज आणि उद्यापासून 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेजची लिस्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर 28 तारीख म्हणजे उद्याला तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार, त्यानंतर तुम्ही त्या प्रकारे आपले कॉलेजेस ॲड करू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवा की कॅपराऊंडचा फॉर्म जर तुम्ही एकदा सबमिट केला की तो एडिट करता येणार नाही, त्यामुळे फॉर्म लॉक करायच्या अगोदर किंवा सबमिट करायच्या अगोदर 2 ते 3 वेळा चेक करून घ्या की तुम्ही टाकलेले कॉलेजेस, तुम्ही टाकलेला सिक्वेन्स बरोबर आहे किंवा नाही। तर अशा प्रकारे आता पुढील प्रोसेस असणार आहे, त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी जेही विद्यार्थी MBA करत असेल त्यांनी लक्ष ठेवा आणि त्या प्रकारे आपली पुढील प्रोसेस कंप्लीट करा। तर MBA ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।